नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 14 फरवरी 2025 वार शुक्रवार. बातमीची सुरुवात करूया सुविचारमालेने. प्रत्येक पाऊल योग्य नसते, परंतु धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात ते ध्येय नक्कीच गाठतात. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या महत्त्वपूर्ण वक्तव्याबद्दल, ज्यात शेतकरी केंद्रबिंदू मानून कृषी नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी करण्यावर जोर दिला आहे. तसेच सायन्स कोर मैदानावर सुरू झालेल्या कृषी विकास परिषद आणि प्रदर्शनीमध्ये विविध स्टॉल्स आणि शेतकऱ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाला. चला पाहूया कृषी मंत्री यांचे विचार. अमरावतीतील सायन्स कोर मैदानावर सुरू असलेल्या कृषी विकास परिषद आणि प्रदर्शनीचे उद्घाटन कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील नव्या संधीचा आणि तंत्रज्ञानाचा लाभ मिळवण्यासाठी मार्गदर्शन केलेत. शेतकरी केंद्रबिंदू मानून कृषी नियोजन करण्याची भूमिका त्यांनी घेतली. कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे म्हणाले की आपला देश कृषीप्रधान आहे आणि शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मात्र शेतीत मनुष्यबळाची कमतरता आहे आणि वाऱ्यावर अवलंबून असलेल्या शेतीला निसर्गाच्या बदलांमुळे मोठे आव्हान आहे. अशा परिस्थितीत पूरक व्यवसाय आणि तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मदत करू शकतात. शेतकऱ्यांचे हित सर्वोच्च मानून आम्ही कृषी व्यवसायाचे नियोजन करू. यावेळी कृषी महोत्सवाच्या प्रदर्शनीत 288 स्टॉल आणि 381 शेतकऱ्यांचा सहभाग होता. विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉलनी या कार्यक्रमात रंगत आणली. कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, सेंद्रिय शेती व ड्रोनच्या माध्यमातून फवारणी यावर मार्गदर्शन शेतकऱ्यांना देण्यात आले. कृषी आयुक्त सूरज मांढरे, खासदार डॉक्टर अनिल बोंडे, आमदार सुलभा खोडके, आमदार प्रवीण तायडे यांच्यासह विविध मान्यवर या कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि तंत्रज्ञानाद्वारे फायदेशीर शेती कशी करता येईल यावर चर्चा झाली. आपल्या भागातले पिकाचे पॅटर्न वेगळे आहेत. माझ्याकडे ऊस तयार होतो, माझ्याकडे द्राक्ष तयार होतात, माझ्याकडे कांदे तयार होतात. आपल्याकडे ते कमी प्रमाणात होतात, फारच कमी प्रमाणात. त्यामुळे आपल्याकडे कापूस, सोयाबीन, संत्र आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे शेतीची उत्पादनं आपण या ठिकाणी घेतो. नागपूरमध्ये यापेक्षा थोडंसं आणखी वेगळं आहे आणि वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादनं या ठिकाणी शेतकरी घेतो. परंतु तरी सुद्धा शेतकरी हा फार स्थिर नाही, संरक्षण नाही आणि शेतकऱ्याला सातत्याने असं वाटतं की शेती हा आपल्या 5व्या पुजलेली आहे, त्यामुळे प्रयत्न करणं महत्वाचं आहे. परंतु हे सगळं करत असताना दुर्दैवाने कालांतराने शेती ह्या विषयावरती जे काही लोक या ठिकाणी शहरात काम करायला पाहिजे ती संख्या दिवसेंदिवस घटत चालली. शेतीमध्ये काम करणारे लोक भेटत नाहीत. शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रोगांचा प्रादुर्भाव निर्माण होतो. वातावरणामध्ये बदल होणार असल्यामुळे शेती अनिश्चित होते आणि अशा सगळ्या या राहण्यामधून या ठिकाणी त्याला प्रगती करायची आहे, प्रगती साधायची आहे आणि त्यासाठी तो शेतकरी या ठिकाणी सतत प्रयत्न करतो. मला या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की शेती आपली यशस्वी 100% होईल. शेती हे माणसाचं जीवन आहे, शेती हा देशाचा कणा आहे आणि शेती खरं म्हणजे हा शेतीप्रधान देश आहे, हे शेतीप्रधान राज्य आहे आणि यामुळे शेतकरी हा केंद्रबिंदू मानून राज्याचं नियोजन, राज्याची धोरणं या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे या भावनेने मी या ठिकाणी आपल्यामध्ये फिरतोय. काही धोरणामध्ये बदल सुचवायचे असतील तर ते सुचवले पाहिजे, काही नवीन धोरण निर्माण करायचे असतील तर नवीन धोरण या ठिकाणी अंमलात आणली पाहिजे
आणि शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे. पण हे सर्व करत असताना माझी आपल्याला एक विनंती आहे, नुसत्या शेती ह्या विषयावरती आपल्याला अवलंबून राहून चालणार नाही. काही शेतीपूरक उद्योग, काही व्यवसाय या ठिकाणी सुरू करावे लागतील, किंवा शेतीला जे काही दुसरे बाय प्रोडक्ट आहेत किंवा दुसरे या ठिकाणी व्यवसाय आहेत ते आपल्याला सुरू करावे लागतील. उदाहरणार्थ डेअरी आहे, उदाहरणार्थ पोल्ट्री आहे, उदाहरणार्थ अनेक गोष्टी आहेत. आणि त्यामुळे या अशा थोड्या थोड्या गोष्टी आपण जोपर्यंत सुरू करत नाही तोपर्यंत आपल्याला फारसा न्याय मिळेल असं मला वाटत नाही. तोपर्यंत फार सुरक्षितता निर्माण होईल असं मला या ठिकाणी वाटत नाही. शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी कृषी क्षेत्रात होणाऱ्या बदलांवर आज चर्चा करण्यात आली. कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांचा शेतकरी केंद्रबिंदू मानून केलेला कृषी नियोजनाचा प्रस्ताव निश्चितच शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल आणेल. एक नजर टाकूया राज्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींवर. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा वादग्रस्त वक्तव्य आणि पीक विमा संदर्भातील महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत. पीक विमा योजना, शेतकऱ्यांना मिळणारे फायदे आणि यामध्ये होणाऱ्या गैरप्रकारांवर माणिकराव कोकाटे यांनी खुलासे केले आहेत. या सर्व बाबींचा आपण आढावा घेणार आहोत. हे बघा, पीक विमा योजना ही यशस्वी झाली पाहिजे आणि योग्य त्या शेतकऱ्याला पीक विमा मिळाला पाहिजे. या संदर्भातले फायदे, तोटे, चांगले वाईट अनुभव हे सरकारच्या पाठीशी आहे. सरकारला पीक विमा बंद करायचा नाही, पण पीक विम्यामधले असलेले जे काही गैरप्रकार आहेत ते थांबवण्यासाठी काही निर्णय तर घ्यावे लागतील. आणि काय निर्णय घ्यायचे या संदर्भात माननीय मुख्यमंत्री, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर बसून या ठिकाणी निर्णय होईल. परंतु पीक विमा हा बंद होणार नाही. पीक विमाच्या संदर्भात आतापर्यंत बघितलं की शेतकऱ्यांपेक्षा ज्या एजन्सीना जास्त फायदा होताना दिसत आहे. ते खरं आहे ना. म्हणजे शेतकऱ्यांना तसा विचार केला तर तुम्ही मला साधा कसं सांगा, भिकारीसुद्धा 1 रुपया घेत नाही हो. आणि आम्ही 1 रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट, त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला. आणि अशा प्रकारचे गैरप्रकार की बाकीच्या राज्याच्या लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले, त्यामुळे अर्ज खूप साचले, खूप फोपावले. आणि त्यातून असं वाटतं की आता हे पीक विमा योजना खूपच चांगली आहे की काय. पण प्रत्यक्षात चौकशी केल्यावरती आम्हाला कळलं की आम्ही 4 लाख अर्ज हे नामंजूर केलेले आहेत. म्हणजे सरकार त्याच्यामध्ये कुठेही अडचण आलेलं नाही, पण अशा पद्धतीचे लोक अर्ज भरतात. मग कुठेतरी शेती केंद्रावाले हे सगळे उद्योग करत असावेत असं माझा अंदाज आहे. त्याची चौकशी सुरू आहे, त्याच्यावर काही लोकांना कारवाई करायला सांगितलेली आहे. पण याच्यात सुधारणा करणं आवश्यक आहे. त्यामुळे सुधारणा काय काय करायच्या, कशा करायच्या ते मुख्यमंत्री महोदयांशी बोलल्यानंतर, उपमुख्यमंत्री महोदय बोलल्यानंतर ठरवेल. की अनावश्यक सरकार या ठिकाणी जे पैसे खर्च करत आहे, ज्या त्यामध्ये शेतकऱ्यांना मिळत नाही आणि ज्या जो काही हे आहेत कंपन्या, त्या कंपन्याही लूटमार करतात आणि बाकी सगळेच माणसं त्यामध्ये गैरफायदे घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे एवढे पैसे थांबवून त्यासाठी दुसरं काही विचार करता येतो का, तो विचार या ठिकाणी राज्य सरकार करेल. पण माहिती अशी मिळते की अल्पभूधारक जे शेतकरी आहेत त्यांना 1 रुपयातच विमा देखील दिला जाईल. असं नाही करता येणार. विमा अल्पभूधारक शेतकऱ्याला 1 रुपये आणि चांगल्या शेतकऱ्याला 100 रुपये, 200 रुपये असं नाही करता येणार. विम्याची सरसकट किंमत या ठिकाणी डिसाईड करावी लागेल. फार झालं तर क्रॉप पॅटर्नप्रमाणे विमा या ठिकाणी डिसाईड करता येईल. पण असं एका शेतकऱ्याला एक किंमत आणि दुसऱ्या शेतकऱ्याला दुसरी किंमत किंवा दुसरं या ठिकाणी पैशाची भरावी लागतील, अशा प्रकारचा विचार होणं काही गैर आहे असं मला वाटतं. पीक विमा योजनेला आता सरकार मोठ्या प्रमाणावर सुधारण्याच्या तयारीत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी कडक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. या वादग्रस्त वक्तव्याच्या आधारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे पुढील निर्णय काय असतील हे पाहणे महत्त्वाचे ठरेल आहे. यासोबतच शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि मदतीसाठी सरकार काय पाऊल उचलणार हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. स्वच्छ आणि सुंदर अमरावती ही संकल्पना फक्त कागदावरच राहिलेली आहे का? शहरभर अवैध बॅनर आणि होर्डिंग्सच्या सुळसुळाटामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अमरावतीच्या मध्यवर्ती भागात, विशेषतः राजकमल चौकातील उड्डाणपुलाखाली आणि आजूबाजूला अनधिकृत होर्डिंगचा मोठा विळखा पडला आहे. वरती मोठे बॅनर झळकत आहे, तर खालीही विविध सामाजिक, राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमांचे बॅनर लावले गेले आहेत. यावर प्रशासनाचे लक्ष कधी जाणार, पाहूया या खास रिपोर्टमध्ये. स्वच्छ अमरावती, सुंदर अमरावतीचा 3:13 वाजल्याचं आता दिसत आहे. अमरावती शहरातील विविध प्रभागामध्ये घाणीचं साम्राज्य, तर दुसरीकडे स्वच्छ अमरावती आणि सुंदर अमरावती म्हणण्यास आता पुन्हा एक नवीन कारण समोर येत आहेत. अमरावती शहरातील उड्डाणपूल असेल, अनेक कार्यालयासमोर बिनधास्तपणे, मनमर्जीने, विना परवानगीने बॅनर होर्डिंग लावण्याचा हा पराक्रम सुरू झालेला आहे. लक्ष कोणाचं, कारवाई कोणाची,
दुर्लक्ष होताना आता दिसून येत आहे. हे दाखल झालं आहेत अमरावती शहरातील राजकमल चौकामध्ये. या चौकामध्ये पाहू शकता उड्डाण पुलावर बिनधास्तपणे मनपा विभागाची परवानगी न घेता आपल्या कार्यक्रमाचं, सामाजिक कार्यक्रम असेल, धार्मिक कार्यक्रम असेल, अनेक कार्यक्रमाचं बिनधास्त मोठ्या प्रमाणात फलक होल्डिंग लावण्यात आलेलं आहे. ही खरोखरच आता अमरावती शहर सुंदर शहर, स्वच्छ शहर म्हणाव का, असा सुद्धा आता प्रश्न निर्माण होत आहे. यावर मनपा प्रशासन उदासीन का आहेत? राजकमल चौकातील हे दृश्य आहेत. आपण पाहू शकताय उड्डाण पुलाच्या खाली असलेल्या खांबावर बिनधास्तपणे विना परवानगीने कार्यक्रमाचं फलक लावण्यात आलं आहे. येण्या जाणाऱ्याला कदाचित त्रास होईल. याच चौकामध्ये सिग्नल असल्यामुळे नागरिकांचं लक्ष अनेक बॅनर वेधून घेत आहेत. कदाचित वाहन चालवताना अपघात होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाहीत. कारवाई का नाहीत? मोठमोठ्या प्रमाणात याच उड्डाण पुलावर बॅनर्स होल्डिंग लावण्यात आलेले आहेत. आपण थेट पाहू शकताय. मात्र मनपा प्रशासन आताही उदासीन आहेत. दबाव येत आहेत का? अमरावती शहरातील राजकमल चौकातील हे दृश्य आहेत. आपलं लक्ष जात असेल तर या उड्डाण पुलाच्या खालील आणि वरच्या बाजूने मोठमोठ्या प्रमाणात होल्डिंग लावण्यात आलेले आहेत. सिग्नलचा पॉइंट आहेत आणि चौफेर बाजूने वाहन चालकांचं लक्ष हेच बॅनर वेधून घेत आहेत. लक्ष गेलंय, वाहन चालवलंय तर अपघात सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कार्यक्रम कोणताही असो, विरोध नाहीत, धार्मिक असो, सामाजिक असो, सांस्कृतिक असो, मात्र नियमाचं खरोखरच अंमलबजावणी करण्यात आलीच का, हे सुद्धा पाहणे आता गरजेचं होत आहे. सिटी न्यूज थेट दाखल झालेले आहेत अमरावती शहरातील राजकमल चौकामध्ये. याच चौकामध्ये किंवा शासकीय कार्यालयाच्या समोर उड्डाण पुलाच्या खालील कोणतीही होल्डिंग बॅनर्स लावण्याची परवानगी मनपाने दिलेली नाही. थेट सूचना फलक सुद्धा लावण्यात आलेला आहे. मात्र सूचनाचं 3:13 वाजल्याचं या ठिकाणी दिसून येत आहेत. निकष सुद्धा आहेत की संबंधित कार्यक्रम आयोजकांनी बॅनर्स लावण्याआधी संबंधित झोन कार्यालयामध्ये दाखल होऊन तेथील परवानगी काढणे अतिशय गरजेचं आहे. स्वच्छ आणि सुंदर अमरावतीचा संकल्प वारंवार मोडीत निघत आहे. मनपाच्या नियमानुसार हे पूर्णपणे बेकायदेशीर असून प्रशासन कारवाईस हात रोखून आहेत. झोन विभागाने आदेश दिले असले तरी प्रत्यक्षात कुठलीही ठोस पावले उचलली जात नाहीत. यामुळे मनपाचे लाखोंचे नुकसान होत आहे. या बॅनर मागे कोणाची शहानिशी आहे, कोणाच्या आशीर्वादाने हे उभारले जात आहेत? बेकायदेशीर होर्डिंग्स हटवण्यासाठी प्रशासन जागे होईल का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. पाहुयात पुढील काही दिवसात यावर काही ठोस कारवाई होते का. नवीन वाहतूक सिग्नल लागल्यानंतर अनेक वाहन चालक नियमांचे पालन करीत आहेत, परंतु काही अपवाद देखील आहेत जे नियमांचे उल्लंघन करीत आहेत. त्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया. सध्या अनेक ठिकाणी नवीन वाहतूक सिग्नल लागले असून त्यांच्या प्रभावी वापरामुळे काही वाहन चालक नियमांचे पालन करीत आहेत, परंतु वाहतूक पोलिसांचा अभाव असतानाही अनेक वाहन चालक सिग्नलच्या नियमांची उचलबांगडी करीत आहेत. विशेषतः पेट्रोल पंप जवळील वाहतूक सिग्नलवर हे उल्लंघन जास्त प्रमाणात दिसून येते. युवकांनी वाहतूक नियम तोडण्यास मोठी भर दिली आहे. एका सिग्नलवर वाहन आधीच निघत असल्याने अपघात घडण्याची शक्यता वाढली आहे. यापूर्वी 2 आठवड्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय चौकात एक युवकाचा अपघात झाला होता, ज्यामुळे या सिग्नलवर नियमांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे बनले आहे. या सिग्नलच्या माध्यमातून अपघात टाळण्यासाठी आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पोलिसांनी अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. वाहतूक सिग्नलच्या नियमांचे पालन करणाऱ्या वाहन चालकांचा या प्रकारे सन्मान करणे महत्त्वाचे आहे, परंतु नियम तोडणाऱ्यांना शिस्त लावण्याची गरजही आहे. यावर काय सुधारणा केली जाईल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा देण्यासंबंधी केलेल्या वक्तव्यावर खासदार बळवंत वानखडे यांनी जोरदार पलटवार केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही आणि शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा दिला जातोय, अशी टीका त्यांनी केली आहे. माणिकरावजी कोकाटे असे वाचाळवीरासारखे कसे बोलतात हे समजत नाही, लक्षात येत नाही. कारण मागं सुद्धा शेतकऱ्यांच्या बाबतीत असंच त्यांनी वक्तव्य केलं होतं आणि आता तर हद्द पार केली त्यांनी की 1 रुपया भिकारीसुद्धा घेत नाही, आम्ही विमा
शेतकऱ्यांना विमा त्यामध्ये देतो. तर हे अतिशय चुकीचं वक्तव्य आहे. त्याचा निश्चितच निषेध केला पाहिजे. परंतु मला ही सांगायचं आहे की 1 रुपयात पीक विमा हे काही सरकार शेतकऱ्याला भीक देत नाही किंवा सरकारचे स्वतःच्या माणिकराव कोकाटे स्वतःच्या खिशातून पैसे देत नाहीत. हे सरकारचेच पैसे आहेत आणि सरकारलाच जमा होणार आहेत. कारण विमा कंपन्यांची सुद्धा तेवढीच बदमाशकी आहे आणि सरकारची सुद्धा तेवढीच बदमाशकी आहे की ते विमा शेतकऱ्यांना न देता 20% नफा ठेवून जे शेतकऱ्यांना वाटायचे असतात ते शेतकऱ्यांना वाटत नाहीत, ते सरकारला जमा करतात आणि सरकार आणि विमा कंपन्या हे दोन्ही मिळून त्याचा मलिदा लाटतात. शेतकऱ्यांच्या पीक विमा योजनेवर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि खासदार बळवंत पानखडे यांच्यातील मतभेद वाढत आहेत. यावर काय निर्णय होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी अमरावतीतील कृषी महोत्सवाच्या उद्घाटनाच्या वेळी धनंजय मुंडे यांच्यावर केल्या गेलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्यांनी स्पष्ट केलंय की जे आरोप केले गेले आहेत त्यावर चौकशी सुरू आहे. जे तुम्ही दाखवता त्याची आम्ही तपासणी करतो, पडताळणी करतो आणि चौकशीही करतो. जर काही तथ्य आढळले तर कारवाई देखील केली जाईल. चौकशी सुरूच आहे सगळ्या गोष्टींची. जे तुम्ही बोलतात, जे दाखवतात त्यावरती आम्ही तपासून पाहतो, पडताळणी करतो आणि त्याच्यामध्ये तथ्य असेल तर आम्ही त्यानुसार कारवाई पण करू. सर, धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप होत आहे. दुसरीकडे अजित पवारांनी जो कोअर ग्रुप तयार केला त्या कोअर ग्रुपमध्ये धनंजय मुंडेंचा समावेश करण्यात आलेला आहे. कुठला कोअर ग्रुप आहे? तुम्हीच कोअर ग्रुप तयार करतात, तुम्हीच लोकांमध्ये सांगतात, तुम्हीच म्हणतात की अजित पवारांनी पाठीशी घातलं, तुम्हीच म्हणतात मुख्यमंत्री पाठीशी घालताय. अरे तुमचं स्टेटमेंट आहे, ते कधी म्हणले नाही असं. त्यामुळे असं काही नाही आहे. ज्या ज्या गोष्टी चुकीच्या आहेत, चुकीच्या झाल्या असतील त्याची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई होईल. अशा प्रकारे सरकारने त्यांची बाजू मांडलेली आहे. त्या दृष्टीकोनातून माझंही म्हणणं तेच आहे की चुकीच्या गोष्टी निदर्शनास येत असतील तर जे कोणी असतील त्यांच्यावरती कारवाई होईल. त्यांची अजून कारवाई नाही, अजून चौकशी सुरू आहे. ज्यांनी घोटाळे उघडकीस केले आहेत त्यांनी जे आरोप केले ते तथ्य पडताळून आणि त्यावर कारवाई होईल ना. तथ्य पडताळून पाहू. आम्ही डिपार्टमेंटला कळवलं आहे की त्या लोकांचं जे म्हणणं आहे, दामानिया मॅडमचं किंवा अजून कोणाचं जे काही म्हणणं असेल ते आम्ही तथ्य तपासून बघतोय. तपासून बघून त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ ना. राज्य सरकार एका दिवसात निर्णय घेणार नाही. कारण आरोप करणारे लोक कुठल्या ना कुठल्या कागदपत्राच्या आधारे आहेत की नाही आरोप देतात. कागदपत्र खरे आहे की नाही तपासून पाहिले पाहिजे, तसं घडलंय की नाही ते पाहिलं पाहिजे. त्यामुळे हे सगळं तपासण्या अंती याच्यातून जो निर्णय होईल तो त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचू. या मुद्द्यावर तपास सुरू आहे आणि सरकार या प्रकरणात योग्य ती कारवाई करेल हे बघणे तितकेच महत्त्वाचे आहे. चांदुर्ले मार्गावरील बुद्ध टेकडी परिसरात अचानक लागलेली आग वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे लवकरच नियंत्रणात आणण्यात आली आहे. ही आग जशी धोकादायक होती तशीच तेथील जंगलही काही प्रमाणात बचावले आहेत. याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. चांदुर्ले मार्गावरील वडाळी चिरोडी वन परिक्षेत्रात दरवर्षी उन्हाळ्यात आगी लागण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर्षीही बुद्ध टेकडी परिसरात आग लागली, ज्यामुळे परिसरातील जंगलाला धोका निर्माण झालाय. आग लागलेल्या परिसरात वरच्या बाजूला दर्गा असून बाजूला एक मंदिर आहे आणि याच परिसरात काही प्रमाणात जंगल देखील पेटलेत. आग लागल्याची तात्काळ माहिती मिळताच अग्निशमक दलाने घटनास्थळी दाखल होऊन आग नियंत्रणात आणली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची तत्परता आणि अग्निशमक दलाच्या सहाय्यामुळे जंगल थोडक्यात बचावलेत. ही आग नेहमीच उन्हाळ्यात लागणाऱ्या आगींच्या घटनेचा भाग आहे, परंतु यावेळी वेळीच उपाययोजना केल्यामुळे मोठ्या हानीपासून बचाव केला गेलाय. आशा आहे की आगामी काळात या परिसरात आगीच्या घटनांचे प्रमाण कमी होईल आणि संबंधित विभाग अधिक तत्परतेने काम करेल. चांदुर्ले मार्गावरील बुद्ध टेकडी परिसरात लागलेल्या आगीवर नियंत्रण ठेवण्यात आले आहेत आणि जंगलाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यात आलेली आहे. या प्रकारच्या आगीच्या घटनांमध्ये जलद आणि प्रभावी उपाययोजना महत्त्वाची ठरते. प्रेमाचा दिवस म्हणजे 14 फेब्रुवारी, परंतु परतवाड्यात या दिवशी एक वेगळेच दृश्य पाहायला मिळालेत. संस्कार इंटरनॅशनल शाळेच्या विद्यार्थ्यांनी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने मातृपितृ पूजन करत आपल्या आई वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. या अनोख्या उपक्रमाची खास झलक पाहूया आमच्या या विशेष अहवालात. परतवाडा येथील संस्कार इंटरनॅशनल शाळेत 14 फेब्रुवारी हा दिवस मातृपितृ पूजनाच्या स्वरूपात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांचे पूजन केलेत आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवून आशीर्वाद घेतला.
भावनिक क्षणी पालकांचे डोळे पाणावलेत, तर विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांच्या प्रदक्षिणा घालून त्यांना मान सन्मान दिला. संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर कमल अग्रवाल, संचालक मंडळ तसेच प्रधानाचार्य प्रज्ञा आगवणे आणि शिक्षक वृंदांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतलेत. यावेळी उपस्थित पालकांनी आपल्या मुलांसाठी प्रेमभाव व्यक्त करत पुष्पमाला त्यांच्या गळ्यात टाकून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्यात. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी मातृपितृ पूजनाची वार्षिक परंपरा पुढे चालवण्याचा संकल्प केला आहे. एक बार तो हमारे माता पिता की पूजा करनी चाहिए, वो हमारी जिंदगी में बहुत बड़ा रोल निभाते हैं, हमें उनको पूजना चाहिए. मैं हमारे माता पिता को धन्यवाद देना चाहूंगा. उन्होंने हमारे ऐसा जीवन दिया है कि हम सुखी रहे, हमें हर चीज की कमी ना हो. धन्यवाद. ये ऐसा फेस्टिवल जैसा है, मुझे बहुत अच्छा लगा और हम ये हर साल कर सकते हैं. मतलब मैं करूंगी हर साल. आणि खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृती विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजविण्यासाठी आणि आई वडील शिक्षक यांचे ऋण आपल्या आयुष्यभर कसं राहील त्यासाठी हा मातृपितृ दिवसाचा कार्यक्रम प्रत्येक शाळेमध्ये होणे गरजेचे आहे. यातूनच खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यावर संस्कार विकसित होतील. व्हॅलेंटाईन डेचा प्रेमभाव जपण्याचा हा एक वेगळा आणि अनुकरणीय मार्ग ठरला आहे. आई वडिलांचे आशीर्वादच खरे प्रेम आणि खरी ताकद आहे, हे संस्कार इंटरनॅशनलच्या विद्यार्थ्यांनी सिद्ध केलेत. अशा सकारात्मक उपक्रमासाठी आमच्या टीमकडून शुभेच्छा. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. घर का सारा फर्नीचर दीमकों और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है, कोई बात नहीं. अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित यूपीवीसी मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्ता पूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ. मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से. फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती. डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात मनसे कार्यकर्त्यांची दादागिरी पाहायला मिळाली आहे. एका अज्ञात व्यक्तीने मनसेचा बॅनर फाडल्याच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी एसटी बसवर हल्ला केला. बसच्या खिडक्या फोडण्यात आल्या आणि मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली. या घटनेचे व्हिडिओही समोर आले असून त्यात महिलांसह अनेक कार्यकर्ते बसवर हल्ला करताना दिसत आहेत. पाहूया ही खास रिपोर्ट. ही घटना पिंपळखुटा येथून अकोलाकडे जाणाऱ्या एसटी बस सोबत घडली. बस तुलंगा खुर्द गावाजवळ पोहोचताच अचानक मनसे कार्यकर्त्यांनी बसवर लाठ्यांनी हल्ला केला. त्यांनी बसच्या खिडक्या फोडून आतील सामानांची नासधूस केली. या घटनेनंतर बस चालक दिगंबर राऊत यांनी चांदणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी मनसे कार्यकर्ते राजेश बोरकर, सोपान बुदे, विकास शेवलेकर, निर्मला शेवलेकर, गोविंदा शेवलेकर आणि आरती शेवलेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे. हा हल्ला नियोजनबद्ध कट होता का की केवळ संतापाचा परिणाम याचा तपास सुरू आहे. ही घटना एसटी बस प्रवाशांच्या सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा करते. राजकीय वादाच्या नावाखाली सार्वजनिक संपत्तीची नासधूस करणे योग्य आहे का? नागपूर शहरातील लकडगंज पोलीस स्टेशन अंतर्गत एक दुःखद घटना समोर आली आहे. 11 फेब्रुवारी रोजी 47 वर्षाच्या श्रद्धा वधाणी या महिलेला पतीसोबत वादांच्या आणि कौटुंबिक अत्याचाराच्या त्रासामुळे स्वतःला ज्वलनशील पदार्थाने जाळून घेतल्याने त्यांचा मृत्यू झालाय. या प्रकरणात पतीविरोधात कौटुंबिक अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 1 वर्षापूर्वी श्रद्धा यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती, परंतु त्यानंतर परिस्थिती आणखी गंभीर होऊन त्यांना हे कठोर पाऊल उचलावे लागले. या संदर्भात DCP मेहक स्वामी यांनी माहिती दिली आहे. जो श्रद्धा वजानी उम्र 47 कोयटा कॉलोनी की रहने वाली है. ये जो महिला है ये इसका और इनके पति का शायद आपसी कुछ बात था, काफ़ी टाइम से जो चल रहा था और उसी के चक्कर में उसने एक ज्वलनशील पदार्थ से खुद को जलाने की कोशिश की, जिसमें हमने केस रजिस्टर किया था डोमेस्टिक वायलेंस का. एक दुखद बात है कि 11 तारीख को उनकी डेथ हो गई है हॉस्पिटल में. तो उसके बाद उसमें हमने जो है 108 BNS सेक्शन ऐड किया है अबेटमेंट टू सुसाइड का. श्रद्धा ने जब वो हॉस्पिटल में एडमिट हुई तो उसने बयान दिया था कि उनके पति और उनके ननद अमित वजानी और आरती वजानी उनसे परेशान होकर उन्होंने ये कृत्य किया है. इसीलिए अबेटमेंट टू सुसाइड के सेक्शन ऐड हो गए हैं और इसमें अभी आगे की इन्वेस्टिगेशन
जारी है। मैडम, डोमेस्टिक वायलेंस के चलते क्या करीब 1 साल पहले भी ये महिला थाने में आई थी, तब कुछ दाखिल हुआ था और तब कुछ कार्रवाई हुआ था? जी, जब ये 1 साल पहले आई थी तो एक नॉन कॉग्निजेबल केस दाखिल है। तब उसके बाद उनको एक भरोसा सेल रहता है पुलिस स्टेशन का, जिसमें उनको काउंसलिंग के लिए एक ऑप्शन दिया जाता है, वो भी हुआ था और एनसीबी दाखिल थी। इनके परिवार वालों ने भी कुछ आपसी समझौता करके उनको वापस अपने पति के साथ रहने का कुछ सजेशन दिया था और वो फिर अपने पति के साथ ही रह रही थी, पर हालात शायद दोबारा बिगड़ गए तो अभी उन्होंने ऐसा प्रयत्न किया। अशा भयावह आणि दुःखद घटनांमुळे समाजातील अत्याचारांच्या गंभीरतेचे पुन्हा एकदा चित्र आणखी कुरूप होते आहे। आपल्या प्रियजनांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी आणि लोकांना न्याय देण्यासाठी कडक कारवाई आवश्यक आहे। श्रद्धा वधाणी यांच्या मृत्यूमुळे कौटुंबिक अत्याचारांचे गंभीर परिणाम पुन्हा समोर आले आहेत। पोलीस प्रशासन या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत। अशा घटनांचा पुनरावलोकन करत असताना समाजात जागरूकता वाढवणे आणि महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर पाऊल उचलणे किती आवश्यक आहे हे लक्षात येत आहे। एक नजर नागपूरच्या क्राईम जगतावर। नागपूर शहर पोलीस आयुक्त यांनी सर्व झोन प्रमुखांना कोम्बिंग ऑपरेशन राबविण्याचे आदेश दिलेत। सर्व झोन प्रमुखांनी तत्परतेने या आदेशाचे पालन करीत त्यांच्या हद्दीतील सर्व पोलीस स्टेशनमध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यास सुरुवात केली आहे। या अंतर्गत कोतवाली, गणेशपेठ आणि तहसील पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालून रेकॉर्डवरील जवळपास 15 आरोपींच्या घरांची झडती घेतली गेली आहे। यामध्ये 2 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरुद्ध गुन्हे नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे। माननीय पोलीस आयुक्त यांच्या आदेशाने तसेच माननीय सह पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या झोन 3 मॅडम स्वामी मॅडम DCP यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कोम्बिंग ऑपरेशन घेतलं। तर कोतवाली विभागाच्या ज्या आमच्या सहाय्यक पोलीस आयुक्त मॅडम आहेत, मोरे मॅडम, यांनी हे कोम्बिंग ऑपरेशन लीड केलं। यामध्ये कोतवाली विभागातले 3ही पोलीस स्टेशन, तहसील, गणेशपेठ आणि कोतवाली, या 3ही पोलीस स्टेशनचा स्टाफ, आमच्या पोलीस स्टेशनची DBचा अधिकारी स्टाफ, आमच्या पोलीस स्टेशनचे अधिकारी, असे आम्ही जवळपास 4 अधिकारी आणि 17-18 कर्मचारी आणि स्वतः SAP मॅडम, ह्या आम्ही पूर्ण बजेरिया भागात, बालदरपुरा बजेरिया भागात पूर्ण आम्ही कोम्बिंग ऑपरेशन केलं। या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान आम्ही जवळपास 15 गुन्हेगारांची घरे पूर्णतः सर्च केली। त्या सर्चिंग ऑपरेशन दरम्यान आम्हाला एक रेकॉर्डवरचा आरोपी आहे शानू उर्फ रईस खान वल दराफ खान। शानू जो आहे त्या शानूच्या घरामध्ये आम्हाला 2 हत्यारं मिळाली। त्याच्यामध्ये एक स्टीलचा चाकू होता आणि एक गुप्ती होती। ते चायनीज मेड आहे आणि खूप धारदार आहे ते। तिथे आम्हाला ती हत्यारं मिळाली। त्याप्रमाणे आम्ही त्या आरोपीविरुद्ध आर्म ॲक्टप्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। तसेच एक रेकॉर्डवरचा NDPSचा जो गांजा विक्रेता आरोपी आहे, जो रेकॉर्डवरती त्याच्यावरती यापूर्वी गुन्हे दाखल आहेत, तो अझर मजर शेख आहे, त्याच्या घराची सुद्धा आम्ही झडती घेतली। तर त्या झडती दरम्यान आम्हाला त्या ठिकाणी 54 ग्रॅम गांजा मिळून आला। तर ती एक आम्ही NDPSची कारवाई केलेली आहे आणि ही कारवाई ही त्या आरोपीच्या आईच्या विरुद्ध झालेली आहे। कारण आरोपी इथे नसतो, तो बाहेर असतो असं त्यांचं म्हणणं आहे, परंतु घरामध्ये हे गांजा मिळालेला आहे आणि त्या ठिकाणी चोरून लपून गांजा विकला जातो याच्या बऱ्याचशा तक्रारी आमच्याकडे प्राप्त होत्या। तर ह्या 2 कारवाया आम्ही कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान केलेल्या आहे। पहिले जे कोम्बिंग ऑपरेशनमध्ये आमचा 3ही पोलीस स्टेशनचा DB स्टाफ जो आहे तो इन्व्हॉल्व होता। त्याचं लीडिंग जे केलं आमच्या ACP मॅडमनी केलं। आम्ही स्वतः काल कोम्बिंग ऑपरेशन मी सुद्धा होतो। आमच्या DBचे PSI डोईफोडे आणि रात्रपाळीचे ड्युटी ऑफिसर API गाडगे, तसेच आमचे इतर DBचा स्टाफ, कोतवालीचा DBचा स्टाफ आणि तहसीलचा DBचा स्टाफ, असे 3ही पोलीस स्टेशनच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे आमचं चांगलं कोम्बिंग ऑपरेशन सक्सेसफुल झालं। तर हे होते नागपूर शहरातील कोम्बिंग ऑपरेशनची अपडेट। दोन्ही आरोपींवर कारवाई केली जात असून पोलिसांनी तपास सुरू ठेवला आहे। पुढील काही दिवसांमध्ये या तपासाची अजून माहिती मिळण्याची शक्यता आहे। एक नजर नागपूरच्या क्राईम जगतावर। गणेशपेठ हद्दीत पोलीस पेट्रोलिंग करीत असताना काही संशयित हालचाली करताना 3 युवक दिसून आलेत। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अंकझडती घेतली असता त्यांच्याजवळ चाकू मिळून आला। या 3 आरोपींमध्ये एक विधी संघर्ष बालक असून त्यांना न्यायालयात दिलेल्या तारखेवर हजर राहण्याचे सूचनापत्र देऊन सोडविण्यात आले।
13 फेब्रुवारी 2025च्या रात्री 12:30 ते 1:30च्या सुमारास बीट मार्शल क्रमांक 1 हद्दीत सतर्क पोलीस पेट्रोलिंग करत असताना आरोपी जय सतीश सूर्यवंशी वय वर्ष 18, रेशन रोशर मलकाम वय वर्ष 19 आणि एक विधी संघर्षग्रस्त अंदाजे वय 15 अशा संशयित हालचाली करताना पोलिसांच्या नजरेस आले. त्यांना ताब्यात घेतल्यावर अंगझडती घेतली असता त्यांच्या जवळून चाकू आढळून आला. गोव्यात जाण्याच्या तयारीत असलेले देवेश कुमार संजय सैनी वय वर्ष 22 राहणार अमरावती हे नागपूर येथील गणेशपेठ बस स्थानकावर आले असता त्यांना लुटण्याचा प्रयत्न आरोपींनी केला. आरोपींनी फिर्यादीच्या गळ्यातील हेडफोन ओढून त्याला चाकूचा धाक दाखवून त्याची अंगठी मागितली. घटना घडताच बीट मार्शल क्रमांक 1 पोलीस अधिकारी दिगंबर मुळे आणि होमगार्ड आकाश गिरी यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्या आरोपींना चाकूसह ताब्यात घेतले आणि गणेशपेठ पोलीस ठाण्यात हजर केले. त्यानंतर फिर्यादींच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपींनी आपल्यावर आरोप असल्याचे स्वीकारले आणि त्यांना न्यायालयात हजर होण्यास सांगितले असता त्यातील 2 आरोपी आणि विधी संघर्षग्रस्त बालक यांना सूचनापत्र देऊन न्यायालयाने सोडून दिले. ही कार्यवाही पोलीस उपायुक्त मेहक स्वामी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अनिता मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशपेठ पोलिसांनी केली. जे पेट्रोलिंग व्हेकल्स आणि पेट्रोलिंग मोबाईल्स आणि बीट मार्शल्स आहेत ते माननीय पोलीस आयुक्त सरांनी जे आदेश दिलेले आहेत त्याप्रमाणे त्यांनी पेट्रोलिंग दरम्यान बरेचसे संशयित आम्ही चेक करत असतो आणि संशयित वाहनं चेक करत असतो. या दरम्यान आमच्या बीट मार्शल्सला ST स्टँड परिसरामध्ये काही संशयित लोक वाद घालताना एका व्यक्तीला अडवून त्याच्याशी वाद घालताना मिळून आले म्हणून त्यांनी त्यांना हटकलं आणि जाऊन चौकशी केली. त्यावेळेला असं लक्षात आलं की ज्या व्यक्तीला त्यांनी अडवलं होतं त्याच्याकडे ते सोन्याची अंगठी वगैरे होती, पैसे होते, ते काढून घ्यायचा ते त्याला लुटण्याचा प्रयत्न करत होते. आणि ते प्रयत्न करत असतानाच आमच्या बीट मार्शल्सच्या टाईमली इंटरव्हेन्शनमुळे आणि त्या ठिकाणी सतर्कतेने पेट्रोलिंग करत असल्यामुळं तो एक महत्त्वाचा गंभीर गुन्हा असा टळलेला आहे. आम्ही त्यावेळेला आमच्या लोकांनी त्यांना ताब्यात घेतलं तर त्यांच्या ताब्यातसुद्धा एक वेपन आम्हाला आढळून आलं, एक चाकू मोठा आढळून आला. त्यामध्ये सुद्धा आम्ही रॉबरीच्या प्रयत्नाचा आणि आर्म ॲक्टचे सेक्शन लावून आम्ही तो गुन्हा दाखल करून याच्यामध्ये 3 आरोपी आहेत. एकूण एक विधी संघर्षित बालक आहे आणि 2 जे आहेत ते मोठे आहेत, 18 वर्ष संज्ञान आहेत. तर ह्या तिघांविरुद्ध आम्ही तो गुन्हा दाखल केलेला आहे. तर त्या आरोपीचं जे नाव आहे यामध्ये ते जय सतीश सूर्यवंशी आणि रोशन मलकाम हे रामबाग इमामवाडा या भागातले, चंदननगर आणि रामबाग या भागातले आहेत. आणि तिसरा जो आहे तो विधी संघर्षित आहेत. तर अशा 3 आरोपींविरुद्ध आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे. त्यांच्याकडनं जी ती गाडी आहे ती गाडी आणि याच्यासह पूर्ण मुद्देमाल आम्ही जवळपास 35,000च्या वरती मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे. बसस्टँड परिसरामध्ये आम्ही रॉबरीचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना पकडलेला आहे. तर त्यामध्ये आमचं बीट मार्शल्स दिगंबर मुळे हे त्या ठिकाणी आणि त्यांच्याबरोबर होमगार्ड आकाश गिरी यांनीही चांगली कामगिरी बजावलेली आहे. या दोघांच्या सतर्क पेट्रोलिंगमुळे तो गुन्हा टळलेला आहे. आणि ह्या आरोपींचं आम्ही बॅकग्राऊंड चेक करत आहोत, परंतु त्यांचं काही पूर्व रेकॉर्ड अजूनपर्यंत ते रेकॉर्डवर आलेले नव्हते. परंतु अशा प्रकारचे छोटे मोठे गुन्हे ते करत असावेत आणि त्यांची ती भीड चेपल्यामुळेच त्यांनी इथे सुद्धा हा प्रयत्न केला असावा असं आमचा कयास आहे. हे होते नागपूर शहरातील पोलिसांच्या महत्त्वाच्या कारवाईची अपडेट. गुन्ह्याचा तपास सुरू असून आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. नागपूरच्या बजाजनगर पोलिसांनी एक फसवणुकीच्या प्रकरणात 2 आरोपींना गाजियाबाद पोलिसांच्या मदतीने अटक केली आहे. आरोपी हरिहर मिश्रा आणि मदिरा माथुर यांनी विविध इन्शुरन्स पॉलिसींच्या संबंधात फिर्यादीला खोटी माहिती देऊन मोठी रक्कम लुबाडली होती. या प्रकरणी बजाजनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या संदर्भात बजाजनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहिरकर यांनी माहिती दिली आहे. पोलीस बजाजनगर येथे विजय कृष्णराव सोनटक्के हे व्यवसायी आहेत. त्यांचा ट्रान्सफॉर्मरचा व्यवसाय आहे, खाजगी व्यवसाय करतात. यांच्या पॉलिसीज होत्या, इन्शुरन्स पॉलिसी, यांना त्या क्लोज करायच्या होत्या. काही प्रीमियम थकले होते का त्यांना त्या पॉलिसी क्लोज करायच्या. त्यामुळे त्यांनी सर्च करून नंबर प्राप्त केले इन्शुरन्स कंपनीचे, त्यावर त्यांनी संपर्क केला. त्या दरम्यान त्यांना कॉल आला आरोपींचा का आम्ही इन्शुरन्स ट्रिब्युनलमधून बोलतो, आपल्या पॉलिसी आम्ही क्लोज करून देतो आणि आपण जे प्रीमियम थकलेलं आहे त्यांचा त्यांनी हिशोब करून त्यांना 53,96,000 रुपये भरायला सांगितले वेगवेगळ्या खात्यांवर. त्यांनी ते पैसे ट्रान्सफरसुद्धा केले 2-3 दिवसामध्ये.
त्या दरम्यान त्यांनी जेव्हा कंपनीला संपर्क केला का माझी पॉलिसी क्लोज करायची, मी प्रीमियम भरलेला आहे, त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की पैसे कंपनीला न जाता दुसऱ्याच कोणातरी फसवणूक करून पैसे ट्रान्सफर केलेले आहेत आपले. त्यानंतर गुन्हा दाखल झालेला आहे. गुन्हा दाखल झाल्यावर ज्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर झाले होते तर ते अकाउंट आम्ही फ्रीज केले. त्यामध्ये रक्कम थांबवण्यात झाली. तोपर्यंत बरीचशी रक्कम यांनी काढली होती, परंतु काही रक्कम फ्रीज करण्यात आली. ज्या लोकांचे अकाउंट फ्रीज झाले ते आरोपींच्या ओळखीतले होते. आरोपींनी त्यांना सांगितलं होतं की आमचे व्यवहाराचे पैसे येतील तुमच्या खात्यामध्ये, ते आम्हाला काढून द्या. त्याप्रमाणे जसं अकाउंट फ्रीज झाल्यानंतर अकाउंट होल्डरसोबत संपर्क केला. त्यांनी सांगितलं की आमच्या खात्यात त्यांनी पैसे टाकले आहेत, हे आम्हाला याच्याबद्दल काही माहिती नाही. ते सदर अकाउंट हे गाझियाबादचे आहेत, आरोपीसुद्धा गाझियाबादचेच होते. त्यावरून गाझियाबाद पोलिसांशी संपर्क करून या दोन्ही आरोपींची माहिती दिली आणि ज्या अकाउंट होल्डर आहेत त्यांना पोलीस स्टेशनला संपर्क करण्यास सांगण्यात आलं की तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन ही माहिती द्या. त्यावरून गाझियाबाद पोलिसांना विनंती केली का हे आरोपी आपण ताब्यात घ्या, आमच्या गुन्ह्यामध्ये पाहिजे आहेत. गाझियाबाद पोलीस जेव्हा यांना ताब्यात घेण्याकरता गेले, सर्चमध्ये यामधील एक आरोपी आहे साई वैभव भरत दास, हा गाझियाबादचा आहे, आणि दुसरा आहे निशांत गिरीश त्यागी. या दोघांनाही त्यांनी ताब्यात घेतलं. सर्चिंगमध्ये यातील एका साई वैभवकडे पिस्टल मिळून आले. त्यावरून गाझियाबाद पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे आर्म ॲक्ट प्रमाणे कारवाई करून यांना अटक केली होती. आणि आपल्या जे गुन्ह्यात पैसे जप्त झाले होते ते जप्तसुद्धा पैसे तिथं करण्यात आले आहेत. मग आम्ही प्रोड्यूस वॉरंटवर यांना आरोपींना ताब्यात घेऊन आपल्या गुन्ह्यात अटक केली आहे आणि त्यांच्याकडून 24,35,000 रुपये तसेच 4 मोबाईल, एक लॅपटॉप आणि एक नोटपॅड अशा प्रकारचं मुद्देमाल जप्त करून गाझियाबाद कोर्टातून आदेश घेऊन पोलीस स्टेशनला जप्त करण्यात आलेला आहे. आणि इतर 9 लाख रुपये सुद्धा होल्ड लागलेले आहे अकाउंटमध्ये. आरोपींनी ज्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर केले होते तर त्याची सुद्धा रिकव्हरीची प्रक्रिया पुढे चालू आहे. बजाजनगर पोलिसांच्या योग्य तपासणीमुळे आरोपींना अटक करून पोलिसांनी न्यायालयात सादर केले आहेत. या प्रकरणात आणखी तपास सुरू आहे आणि संबंधित आरोपींविरोधात कायदेशीर कारवाई केली जात आहे. पोलिसांच्या या कार्यामुळे अशा प्रकारच्या फसवणुकीला आळा घालता येईल. एक नजर नागपूरच्या क्राईम जगतावर. नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत जरीफटका पोलीस स्टेशन हद्दीत 26 जानेवारीला घरफोडीच्या घटनेची तक्रार प्राप्त झाली होती. या घटनेत 13,20,000 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. पोलिसांनी त्वरित कारवाई केली आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने 3 संशयित आरोपींना पकडलेत. जाणून घेऊया सविस्तर माहिती नागपूर शहरातील पोलिसांनी केलेल्या महत्त्वाच्या घरफोडी गुन्ह्याच्या तपासाबद्दल. नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत जरीफटका पोलीस स्टेशन हद्दीत 26 जानेवारी रोजी एक तक्रार प्राप्त झाली, ज्यात घरफोडीमध्ये 13,20,000 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची माहिती मिळाली. या प्रकाराच्या चोरींच्या तक्रारी मागील काही दिवसांपासून पोलिसांना प्राप्त होऊ लागल्या होत्या. जरीफटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या घरफोडी प्रकरणांचा तपास पोलिसांनी त्वरित कारवाई करत सुरू केला. तक्रारींच्या आधारे पोलिसांनी सर्व शक्य मार्गांचा शोध घेतला. त्यांनी जवळपास 180 छोटे छोटे सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि त्यातून 3 संशयित आरोपी आढळून आले. या आरोपींना अटक केली असता ते तिघेही विधी संघर्षग्रस्त बालक असल्याचे स्पष्ट झाले. आरोपींना ताब्यात घेतल्यावर पोलिसांनी त्यांच्याकडून आणखी 5 अन्य घरफोड्यांची माहिती प्राप्त केली आणि 1,67,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच सोन्याचे उर्वरित दागिने रेकॉर्डवरील एक आरोपी आशिष उर्फ बोंड्या चौधरी याला विकण्यासाठी दिले असल्याचे समोर आले. आशिष चौधरी हा कलम 307 गुन्ह्यात वॉन्टेड आरोपी आहे. त्याला पोलिसांना अटक करण्यात यश प्राप्त झाले. 26 जनवरी के दिन हमारे पास एक रिपोर्ट आई कि उनका घर ताला तोड़ दिया और उसमें से 13,20,000 तक का कीमती का दागिने और कैश चोरी हुए थे. उसके दौरान और उसके बाद में भी कुछ ऐसी बार बार जरीपटका एरिया में घटनाएं घट रही थी जिसमें घर फोड़ के चोरियां हो रही थी. तो माननीय डीसीपी सर, माननीय एसीपी सर, उनके मार्गदर्शन और उनके पूरे डीबी टीम को उन्होंने साथ में लेके इस चीज़ को हैंडल करने के लिए और उसको डिटेक्ट करने क्या जिम्मा होता है, उसके तहत पीएसआई मोरखड़े और मेरे दोनों डीबी टीम इन्होंने दिन रात 8 दिन मेहनत करके कम से कम 180 छोटे छोटे सीसीटीवी फुटेज चेक करके आरोपियों को निष्पन्न किया. संशयित आरोपी थे, उनका सीडीआर निकाला, सीडीआर से वो कंफर्म हो गए और उनको ताबे में लिया. जब ताबे में लिया गया तो वो तीनों भी आरोपी जो थे वो माइनर निकले. उनके पास से अधिक जानकारी की तो उन्होंने वो
घरफोड़ी के अलावा और 5 जगह पे चोरियां की थी, उनकी भी उन्होंने जानकारी दी और उनके पास से, तीनों के पास से 1,67,000 का हम लोग ने दागीने और कैश जब्त किए। उनके पास बाकी माल के बारे में पूछताछ की तो उन्होंने कहा कि उन्होंने कुछ दागीने आशीष उर्फ बोंड्या यादवराव चौधरी, जो रिकॉर्ड का आरोपी है, उसके पास बेचने के लिए दिए हैं। आशीष के ऊपर पहले ही 307 का गुना दाखिल था और उसमें वांटेड था, उसके पीछे हम लोग पहले से लगे हुए थे। ये जानकारी के मिलने के बाद हम लोग ने और ज़्यादा तफ्तीश की और आशीष को पकड़ लिया। आशीष के पास से हम लोग ने 7,03,100 रुपये का इतना मुद्देमाल हम लोग ने जब्त किया है। टोटल इस कार्रवाई में हम लोग ने 8,70,100 रुपये का मुद्देमाल जब्त किया है, जो 6 गुन्ने का था। उसमें से कुछ घरफोड़ियाँ तो मंदिर की चोरियाँ थी जो बहुत ज़्यादा सेंसिटिव थी। मंदिर 2 जगह पे मंदिर फोड़े गए थे, उसका भी मुद्देमाल मिला है और घर का भी मुद्देमाल मिला है। एक जो निकॉन का कैमरा था वो भी मिला है। तो ओरिजिनल मुद्देमाल हम लोगों को मिल चुका है। इसमें 3 विधि संघर्षित बालक और एक रेकॉर्ड का आरोपी है। नागपूर शहरातील या घरफोडीच्या आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येत असून पोलिसांनी तपास सुरू ठेवला आहे। पुढील तपासासाठी जरीफटका पोलीस अधिक माहिती प्राप्त करण्यास कार्यरत आहेत। अशाच अधिक माहितीसाठी बघत राहा सिटी न्यूज। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या कुटुंबासह पवित्र त्रिवेणी संगममध्ये स्नान करण्यासाठी प्रयागराजमध्ये दाखल झालेत। प्रयागराजमधील या ऐतिहासिक पर्वात कुटुंबियांनी भाग घेतला आणि एकतेचा संदेश दिला। व्यवस्था ही अभिमानास्पद असल्याचे त्यांनी वक्तव्य केलेत। 14 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता आणि कन्या दिविजा यांच्यासह महाकुंभाच्या संदर्भात त्रिवेणी संगम येथे पवित्र स्नान घेतले। महाकुंभाच्या महत्त्वपूर्ण क्षणात ते एकत्र आले आणि या ऐतिहासिक संधीचा लाभ घेतला। मुख्यमंत्री फडणवीस यांनी पवित्र स्नान घेतल्यानंतर संवाद साधला आणि महाकुंभाच्या आयोजनाबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानलेत। आज मला आणि माझ्या कुटुंबाला महाकुंभात सहभागी होण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला। सबसे पहले तो मैं बहुत ही प्रसन्न हूं कि मैं मेरे परिवार के साथ आज महाकुंभ में आ पाया। और जैसा हम सभी जानते हैं कि महाकुंभ जो है ये इस बार जिस प्रकार के योग लेकर आ रहा है, 144 साल बाद ये योग आया है, तो इस बात की भी प्रसन्नता है कि ऐसे योग में संगम पर स्नान करने का मौका हमको मिला। मैं हमारे उत्तर प्रदेश की सरकार को और हमारे मुख्यमंत्री योगी जी को बहुत बधाई देना चाहता हूँ। बहुत सुंदर व्यवस्था यहाँ पर हुई है। मेले में आने वाला हर व्यक्ति बहुत ही प्रसन्न है और मैं ऐसा मानता हूँ एक नया इतिहास और एक नया रिकॉर्ड यहाँ पर बन रहा है। जिस प्रकार से श्रद्धालुओं ने यहाँ पर दर्शन लिए हैं, जिस प्रकार से डुबकी लगाई है, जिस प्रकार से गंगा मैया की एक प्रकार से आराधना की है, तो मैं मानता हूँ कि एक नया रिकॉर्ड बना है। और दुनिया के लोग भी अचंभित है कि ये जो आस्था है हमारे देश की, ये जो आस्था का कुंभ हमको देखने को मिलता है, ये आस्था को देखते हुए दुनिया अचरज में है कि इतने लोग कैसे आए, इतने लोग मैनेज कैसे हुए और इतने लोगों ने डुबकी कैसे लगाई। तो मैं ये मानता हूँ यही हमारी भव्यता है, यही हमारी दिव्यता है, यही हमारा कुंभ है। देखिए, यही मैं ऐसा मानता हूँ कि हमारी संस्कृति में हमारी संस्कृति की महानता है कि लोग यहाँ खींचे चले आते हैं और हर व्यक्ति का ये सपना होता है कि वो यहाँ पर आए। तो जो लोग नहीं भी पहुँच पाए, वो लोग भी जो पहुँचे उनको कहते हैं कम से कम यहाँ से थोड़ा गंगा जल लेकर आ जाना भाई, तो हम लोग उसका पुण्य पालेंगे। तो ये बहुत बड़ी आस्था हमारे देश में है। याच प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्यात। बहुत सुंदर, बहुत उम्दा और 50 करोड़ देशवासियों ने यहाँ आस्था की डुबकियाँ लगाई है और उनमें से एक हम भी है, उसका आनंद है और बहुत ही एक अद्वितीय अनुभव था। अगला कुंभ महाराष्ट्र में ही होना है, नासिक में, तो उसके लिए हैं आप लोग उत्साहित क्योंकि अब देवेंद्र जी पूरा कार्यभार संभालेंगे? बहुत उत्साहित है और बहुत अच्छा उसका पूरा अभी से प्रयास कर रहे कि बहुत खूबसूरत ऐसा वो भी अनुभव हो और जरूर सब लोग आएंगे, इसकी आशा और इसका यकीन है। तो ये यहाँ से यहाँ का जो कुंभ की तैयारियां हैं ये वहाँ के लिए बनेगी नज़ीर की, इससे बेहतर कुंभ हो नासिक का?
बस यही है कि लोग बहुत आस्था से आते हैं और उनकी व्यवस्था अच्छी हो, यही इच्छा है और यकीनन होएगी भी। महाकुंभात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबियांचे पवित्र स्नान एक अभूतपूर्व अनुभव ठरला. परभणीत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याचा मोठा गाजावाजा होत आहे. MIDC प्रकल्पांचा आढावा, महाविकास आघाडीतील गोंधळ आणि शिंदे गटाची ताकद हे सगळं आपण बघणार आहोत. पाहूया सविस्तर बातमी. आज मी परभणीच्या दौऱ्यावर आहे आणि परभणीच्या दौऱ्यावर असताना या देखील परिसरातल्या माझ्या विभागाचा आढावा मी आता 9:30-10 वाजता घेणार आहे. आणि या भागामध्ये देखील आमचे सगळे जे आमदार महोदय आहेत, शिवसेनेचे आहेत, महायुतीचे आहेत, त्यांचे देखील MIDC बाबतचे जे काही म्हणणं आहे ते देखील मी ऐकून घेऊन परभणीला जाणार आहे आणि परभणीचा शेतकरी मेळाव्याला मी उपस्थित राहणार आहे. बाळासाहेब ठाकरे आम्हाला सवंगडी समजायचे, आता ते घरगडी समजतात. आमदार खासदारावर अविश्वास दाखल केला जातोय म्हणून आम्ही उठाव केलाय असं म्हणत एकनाथ शिंदेंनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. नाही, मला असं वाटतं की आता माझ्यासोबत इथे बालाजीराव कल्याणकर देखील आहेत, मी देखील आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जो उठाव केला त्यामागचं एक महत्त्वाचं कारण होतं. तर वंदनीय बाळासाहेबांनी स्पष्ट असं सांगितलं होतं की काँग्रेसमय शिवसेना मी व्हायला देणार नाही आणि काँग्रेसबरोबर जाऊ नये ही आमची सगळ्यांची भूमिका होती. काँग्रेसनं जो धनुष्यबाण आमचा काढून घेतला होता तो वंदनीय बाळासाहेबांचा धनुष्यबाण पुन्हा आणण्यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला आणि त्या उठावामध्ये आम्ही सामील झालेलो होतो. आपल्या एक लक्षात येत असेल की या विधानसभेच्या निवडणुकीनंतर माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं शिवसेनेचं नेतृत्व हे महाराष्ट्रभर तर सर्वमान्य झालं आहे, पण देशभरामध्ये देखील झालेलं आहे. आणि शिवसेना ही वंदनीय बाळासाहेबांच्या विचारानं चालणारी आहे आणि ती एकनाथ शिंदे चालवतं, त्याच्यावर शिक्कामोर्तब देखील झालेला आहे. मुख्यमंत्री वार रूमच्या बाजूला एकनाथ शिंदे यांची कोऑर्डिनेशन रूम असणार आहे. मंत्र्यालयात शिंदेकडून कोऑर्डिनेशन रूमच्या माध्यमातून जे ते नजर ठेवली जाणार. कसली नजर? नजर काय? ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, राज्याचे मुख्यमंत्री होते. ज्या पद्धतीनं वॉर रूममध्ये अजितदादांची देखील वॉर रूम आहे. म्हणजे आपल्याला माहितीसाठी एक सांगतो, कालच वॉर रूममध्ये रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदराचा विषय होता आणि त्या बैठकीला मी ऑनलाईन उपस्थित होतो. त्याच्यामुळं शिंदे साहेबांनी एखादी गोष्ट केल्यानंतर स्वाभाविक आहे की ती बातमी झालीच पाहिजे. पण कोऑर्डिनेशन रूम म्हणजे काय, जे प्रकल्प आहेत ते लवकरात लवकर महाराष्ट्राचे पूर्ण व्हावे याच्यामध्ये जर एकनाथ शिंदे साहेब पुढे पाऊल टाकत असतील तर खरं तर आपण सगळ्यांनी त्याचं स्वागत केलं पाहिजे. जितेंद्र आव्हाड असं म्हणतात की शरद पवार कोणाला भेटू नये किंवा कोणाला भेटावं हे सांगणे योग्य नाही. कोणतेही नेते फडणवीसांना भेटतात, तुम करो तो राजकीयला हम करो तो कॅरेक्टर देतो. नाही, हे ह्यांच्याबद्दल बोलले ना, युबीटीच्या लोकांबद्दल. नाही, शरद पवार साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांचा जो सत्कार केला दिल्लीमध्ये, त्या सत्कारानंतर काही लोकांच्या पोटात पोटसू उठला. तो सत्कार का झाला तर दिल्लीमध्ये ज्या पद्धतीनं माननीय पवारसाहेब त्या सत्काराला उपस्थित होते आणि त्या सत्कारामध्ये पवारसाहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांचं कौतुक केलं, ते काही लोकांच्या जिव्हारी लागलं. त्याच्यानंतर आमचे मंत्री प्रतापराव जाधवांकडे जो जेवणाचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला काही युबीटीचे खासदार उपस्थित राहिले म्हणून काही लोकांना दुःख झालं आणि म्हणून युबीटीच्या खासदारांनी भविष्यात शिंदे साहेबांकडे किंवा शिंदे साहेबांच्या सहकाऱ्यांकडे जर जेवायला जायचं असेल तर आदेश पाळला पाहिजे असं सांगण्यात आलं. मला फक्त आता एवढंच वाटतंय की आता आमच्याकडे जेवायला येताना परवानगी घ्यावी अशा पद्धतीचे काल आदेश झालेले आहेत. भविष्यामध्ये नाश्ता सकाळी काय करावा, दुपारी काय करावा आणि रात्री काय जेवावं याचे देखील आदेश युबीटीच्या खासदारांना होऊ शकतात असं आता माझं मत बनायला लागलेलं आहे. महाविकास आघाडी मूर्त अवस्थेत गेली, फक्त ते घोषित करण्याचं बाकी आहे असं आशिष शेलार म्हणाले. तुम्हाला काय वाटतं? तेच चाललंय ना आता. आशिष शेलार साहेबांनी सांगितलं, ही वस्तुस्थिती सांगितली आणि आशिष शेलारनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी काय? कारण युबीटीमधले अनेक लोक एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारत आहेत. महाविकास आघाडीतले अनेक पदाधिकारी महायुतीमध्ये येत आहेत. याचाच अर्थ महाविकास आघाडीवर कोणाचाही विश्वास राहिलेला नाही आणि महाविकास आघाडीची ताकद भविष्यामध्ये 25 वर्ष वाढू शकत नाही हे कार्यकर्त्यांना त्यांच्या आता कळून चुकलेलं आहे. मिशन टायगर अंतर्गत कोण येणार आता? मी वारंवार सांगतो की मिशन टायगर हे नाव तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही वारसा केलेला आहे, पण मिशनची आवश्यकताच नाही. ज्या पद्धतीनं 2.5 वर्षात माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये काम केलं, जनसामान्यांमध्ये ते रुजले आणि वंदनीय बाळासाहेबांची शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबच चालवतात हे युबीटीच्या सगळ्यांना कळलं. त्याच्यामुळं आपणच काही लोक
हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारतायत, ह्याला ऑपरेशन म्हणण्याची आवश्यकता नाही. आणि काल राजन साहेबांनी देखील प्रवेश केला माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली. आता इथला परभणीचा दौरा झाल्यानंतर मी रत्नागिरीला चाललोय. उद्या रत्नागिरीला एकनाथ शिंदे साहेब आहेत. तिथं देखील माजी आमदार, जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख, सहसंपर्क प्रमुख, माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत. काही दिवसांनी या देखील परिसरामधले प्रवेश होतील. त्याच्यामुळे शिंदे साहेबांच्या कामावर विश्वास ठेवून अनेक लोक युबीटीमध्ये प्रवेश करतात. राजकीय समीकरण वेगाने बदलत आहे. महायुती मजबूत होते, महाविकास आघाडी ढासळते. अशोक चव्हाण स्वतंत्र लढाईच्या तयारीत आहेत. पुढे काय होणार पाहत रहा सिटी न्यूज. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, जीटीपीएल चॅनल 73, आरआरसी 899, फास्टवे चॅनल 256, तर सिटी केबल चॅनल 92 वर. आता अमरावती, विदर्भ नंतर महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरचा संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडीसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.